शेतकरी बांधवांनो नमस्कार। मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहेत जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर। नितीन भाऊ लांबखडे यांचा हा वांग्याचा प्लॉट आहे। टॉप टू एंड या प्लॉटला आपलं मार्गदर्शन आहे। दर 8 दिवसाला आपण या प्लॉटवर येतो। एक लेटेस्ट 15 दिवसापासून इथं चक्कर झाला नाही, कारण व्हिजिट जास्त असल्यामुळे शक्य झालं नाही। तर शेतकरी बांधवांनो हे जे काही प्लॉट आहे बारटोक ही जी व्हरायटी आहे वांग्याची त्याचा प्लॉट आहे। साधारणतः ह्या प्लॉटचे 2 तोडे पूर्ण झालेले आहेत आणि आजची जी कंडिशन आहे, आज तारीख 2 जुलै 2026, तर प्लॉटची एकंदरीत जी परिस्थिती आहे, फुलांची कळी वगैरे असेल, सेटिंग असेल तर एक नंबर आहे। त्याचबरोबर वांगे पीक करत असताना शेतकरी बांधवांनो जी अडचण येते, कीड सगळ्यात जास्त कीड राहते, ती कंट्रोलमध्ये येत नाही। तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किडीसाठी चालणारे 5 जे अळीनाशक आहेत टॉपमध्ये ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रिकमेंड करणार आहे। त्याचबरोबर किडीची जी अवस्था आहे, तुम्ही किडीला कितीही भारी औषध मारा, तर किडीची जी काही ही चक्र आहे, किडीचं जे काही सायकल आहे ती तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे। वांगे पिकाची जी अळी आहे ती एका फवारणीनं किंवा आपण जी एका सायकलवर काम केल्यावरती कंट्रोलमध्ये येत नाही। तर वांगे पिकाची अळी ही 4 अवस्थेमध्ये राहते शेतकरी बांधवांनो। सगळ्यात महत्त्वाची जी अवस्था आहे अंडी अवस्था आहे, त्याचबरोबर किडीची अवस्था आहे, पतंग अवस्था आहे आणि कोश अवस्था। जो प्यूप राहतो जमिनीमध्ये, तो लाल जो प्यूप राहतो बघा, आळी स्वतःच्या भोवती एक आवरण तयार करून जमिनीमध्ये अंडी घालण्यासाठी बघा लपलेली राहते। त्याचबरोबर पतंग जो राहतो फळावर डंक मारून तिथं अंडी घालतो। त्या आळीची जी कीड आळी ह्या फळामध्ये होल करून आतमध्ये ती गर जो खाऊन ते एक लेप तयार करून आतमध्ये लपलेली राहते। तर ह्या अशा 4 अवस्था आहे। तर शेतकरी काय करतो, वांग्याला फवारणीतूनच फक्त कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण आळी ही फवारणीतून कंट्रोल होत नाही। तर आळी कंट्रोल करण्यासाठी आता पावसाळ्याचे दिवस आहे, आळी काय कंट्रोल होत नाही, तर त्याच्यासाठी हेवा शेतकरी बांधवांनो एक जैविक नियंत्रण म्हणून एक पाण्याचे ट्रॅप भेटतात, एक फनेल ट्रॅप, जे नरसाळे ट्रॅप राहतात ते ट्रॅप तुम्ही बसवले पाहिजे। त्याच्यामध्ये एक लुसिन लूर राहतो, त्या वासाने काय राहतं, जो पतंग आहे अंडी घालणारा तो अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामध्ये पतंग पडल्यानंतर जो आपलं किडीचं जे काही नियंत्रण आहे, अंडी वगैरे जे घालणार आहे ते आपल्याला बऱ्यापैकी कव्हरेज भेटतं। त्याचबरोबर दुसरा उपाय काय करायचं आहे, जमिनीमध्ये तुम्हाला धानुसान असेल, रोगर असेल, जे उग्रवास असणारे औषध आहेत, गॅस पॉइझन होणारे अशा पद्धतीचे तुम्हाला औषधं तुम्हाला ह्या सरीच्या भागामध्ये फवारणं गरजेचं आहे। हे कधी करायचं, वांगे पिकवताना 15 ते 20 दिवसातून ही फवारणी एकदा झालेली पाहिजे, जेणेकरून वास आणि घोंगाट राहील। त्याचबरोबर हे ट्रॅप बसवणं गरजेचं आहे। एकरी तुम्हाला 8 ते 10 ट्रॅप बसवायचे। ह्या ट्रॅपला लुसिनोड ऑर्बॅनिल्स जी आळी राहते, लुसिन लूरचे ट्रॅप द्या म्हणायचे, कुठेही भेटतात ते। जैविक नियंत्रण त्याच्यानं चांगल्या पद्धतीने होईल, जेणेकरून आपल्याकडून खर्च कमी होईल आणि आपण जे लोक आज वांगे खात आहेत, लोकांच्या तोंडात आपण विष खाऊ घालतोय, हे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला केमिकल नियंत्रण मिळवायचं असेल, समजा आळी कंट्रोलच होत नाही, तर तुम्हाला मी 5 टॉप कीटकनाशकं सांगतो तुम्हाला। तर आळी कंट्रोल करण्यासाठी कोर्टिवा कंपनीचं डेलिगेट एकरी 180 ml आहे। त्याचबरोबर तुम्ही BSF कंपनीचं जे एक्सपोनस म्हणून मॉलिक्यूल आहे, एकदम सुंदर असे रिझल्ट आहे त्याच्याने थ्रिप्सला सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो। एक्सपोनस 25 मिली एकरी घ्यायचे। त्याचबरोबर सिजेंटा कंपनीचं सिमोडिस 240 मिली एकरी घ्यायचे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जर तुमची आळी जर छोट्या अवस्थेत असेल, कमी असेल, तर तुम्ही क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम नावाने जर प्रोक्लेम जर घेतलं तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला एकदम छान पद्धतीनं रिपोर्ट भेटतील। त्याचबरोबर तुम्ही आदामा कंपनीचं बॅराझाइड आहे, बॅराझाइडचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। तर हे असे जे औषध कीटकनाशक आहे, तुम्ही ह्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं कव्हरेज भेटणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आता ही जी वांग्याचं प्लॉट आहे, ह्या आपल्या सल्ल्याने ह्यांनी हे केलेलं आहे। सेटिंग वगैरे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं, हे बघा सेटिंग, हे बघा लाग वगैरे चांगला आहे सध्या। आणि ही जे बारटोक जे वांगे आहेत, हे बघा इकडं आणायचं, बारटोक हे जे वांग आहे हे ह्याला काटा कमी राहतो आणि ह्याचा जो देठ आहे, हा जो देठ राहतो ह्याचा, समजा हा देठ आहे ना कवळा राहतो, ह्याच्यामुळे इथं लगेच शेंडाळी जी आहे ते अटॅक करते। त्यामुळं आमुषा पौर्णिमा असेल, त्याच्यामध्ये अंडीनाशक प्रोफेक्स सुपर असेल, पॉलिट्रिन असेल, ह्यांचा कमी प्रमाणात वापर करून ह्या औषधांना टक्कर देऊन तुम्ही ही फवारणी करू शकता आणि अशा फवारणी करून आपल्या वांग्या पिकातली कीड नियंत्रणात आणू शकता। तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।